बाळांनो, 10वी बोर्डाच्या एक्झाम मध्ये 3 मार्कासाठी हा फॉर्म्युला मेथडनं सोडवायचा क्वेश्चन यावर्षी फिक्स विचारला जाऊ शकतो. तर आता आपण प्रॅक्टिस म्हणून या प्रॅक्टिसचे 2.4 मधला क्वेश्चन नंबर 2 आपण घेणार आहोत. आणि जर तुम्हाला अजून काही क्वेश्चनची गरज असेल तर तुम्ही तसे या व्हिडिओमध्ये कमेंट करा, त्याप्रमाणे आपण ते पुढचे क्वेश्चन घेऊया. चला तर मग या इक्वेशनला ax² + bx + c = 0 या फॉर्मॅटमध्ये आपल्याला याला पहिल्यांदा कन्वर्ट करून घ्यायचे. मग आता बघा x च्या शेजारी कोण आहे का नाही, मग तिथे ऑलवेज 1 असणार. b ची व्हॅल्यू काय दिसते बघा इथं -3 इन्क्लुडिंग साइन घ्यायचंय त्याचं. त्यानंतर c ची व्हॅल्यू काय आहे -2. मग इथे लिहून घेतलं आपण a = 1, b = -3 and c = -2. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढताना फॉर्म्युला लिहायचा आहे x = -b + √b² - 4ac / 2a. आता हा b² - 4ac याला काय म्हणतो फक्त आपण डेल्टा. ठीक आहे, आधी तुम्ही एक तर डेल्टाची किंमत काढून पुन्हा त्याला पूर्ण एक्झाम्पल मध्ये ठेवू शकता किंवा असं जरी काढलं तरी चालेल. सो आपण आहे या सिस्टम न जाऊया. देअरफॉर x = -b आहे, मग मायनसचं साइन द्यायचं. आधी b ची व्हॅल्यू काय बघा इथं -3. देअरफॉर -3 + अंडर रूट काय येणार आहे b² ची व्हॅल्यू काय बघा बरं. b² ची व्हॅल्यू आहे -3 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे 1 इंटू c ची व्हॅल्यू काय आहे -2. याला ब्रॅकेट करायचं, हा अंडर रूट पूर्ण / 2 इंटू a ची व्हॅल्यू काय आहे बघा इथं a ची व्हॅल्यू 1. देअरफॉर x = मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं, म्हणून इथं 3 लिहिणार आपण फक्त. प्लस मायनस अंडर रूट मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. -3 चा स्क्वेअर म्हणजे -3 इंटू -3 किती झालं 9. मायनस मायनस कॅन्सल झालं. आता इथं मायनसचं साइन देऊन ठेवायचं. 4 इंटू 1 4 4 2 8 बरोबर. मायनस इंटू मायनस पुन्हा काय झालं प्लस. देअरफॉर इथं आलं तुमचं 8 / 2 इंटू 1 2. देअरफॉर x = 3 प्लस मायनस इथं अंडर रूट काय आलं 17 / 2. आता याला असंच ठेवायचं, जास्त काय याला कन्व्हर्ट करत बसायचं नाही. आणि शेवटी फक्त आता x ला 2 सेपरेट करायचे. x = 3 ॲज इट इज. आता यातलं फक्त एकच साइन घेतलंय, 2 साइन आहेत ना, मग फक्त एक साइन घ्यायचं. √17/2 अँड x = 3 - √17 / 2. या आपल्या x च्या 2 व्हॅल्यू आलेल्या